जय हिंद मित्रांनो. तर आज आपण चाललो आहे किल्ले मंडणगडावरती चाललो आहे आणि मंडणगड हा आम्हाला तालुका लागतो. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये स्थित असलेला हा एक छोटासा मंडणगड तालुका आणि या तालुक्यामध्येच एक किल्ला आहे. या किल्ल्याच्या नावानेच तालुक्याचं नाव म्हणजे प्रस्थापित झालेलं आहे. तर पाहू शकता आता हा जो मंडणगड किल्ला आहे त्याचं म्हणजे बरीचशा म्हणजे पुस्तकांमध्ये वगैरे त्यांचं मंडणगडचं नाव देखील नाही आहे, पण तरीसुद्धा हा एक गड आहे. तर नक्कीच तो आपल्या महाराजांचा असावा असं म्हणजे मला असं वाटतं. आणि गडावर पाहण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत, जसं की तोफ आहे, तसंच गणपती मंदिर आहे, तसंच तलाव आहे आणि त्याचबरोबर बघा तिथे हा बघा आता हे आहे गडाचं मुख्य प्रवेशद्वार आणि पूर्ण गडापर्यंत गाडी जाते. आणि हे जे बांधकाम सुरू आहे ते गणपती मंदिराचं आहे आणि हा पूर्ण गडावरचा परिसर. इथे असलेला हा एक तलाव जो बारमाही चालू असतो, म्हणजे तिथलं पाणी कधीच आटत नाही. आणि याचा इतिहास जो आहे तो खूप कमी लोकांना माहिती आहे आणि तोही खरा आहे की खोटा आहे ते सुद्धा आपल्याला माहिती नाही आहे. मला वाटतं इतिहासावर आपण भाष्य न करता डायरेक्ट आपण जे आपल्यासमोर दिसतंय तेच मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर हे जे मंदिर आहे याच्या आधी पूर्वी जुनं मंदिर होतं, ते सुद्धा सिमेंट आणि विटांचंच बांधलेलं होतं आणि हे आता नवीन मंदिर बांधतायत आणि मला वाटतं खूप छान असं मंदिर बांधतायत. ते खूप सुंदर प्रकारे बराचसा खर्च करतायत. तर नक्कीच सर्वांनाच आवडेल हे मंदिर पूर्ण झाल्यानंतर. तर याला मंदिराला जवळपास अजून 6 महिने जातीलच पूर्ण होण्यासाठी. आणि हे जे आहे हे आमच्या मंडणगड तालुक्यातील जेवढी गावं वसलेली आहेत आजूबाजूला ती जी गावं आहेत आणि सोबतच पाहू शकता निसर्ग, अतिशय निसर्गरम्य दृश्य या गडावरून पाहायला मिळतं. आणि हे एक पाषाण आहे, त्यावरती काही शिल्प आहेत, कोरीव नक्षीकाम आहेत. आणि तसंच थोडंसं पुढे आल्यानंतर हे बघा आता हे काय प्रकार आहे हा कोणास ठाऊक. म्हणजे आजूबाजूचं स्ट्रक्चर जर बघितलं तर ते एका मंदिराचं वाटतं, पण हे बघा यांनी काय करून ठेवलं आहे. तर मला वाटतं तिथील जे स्थानिक संस्थान आहेत त्यांनी मला वाटतं त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलं पाहिजे. खरं तर मी आता गुगल चेक करत होतं तर त्यामध्ये असं दाखवत होते की शिवाजी महाराजांचा जो दर्या सारंग होता तर त्याची ती कबर असावी. आता असं वाटत तर नाही आहे, ठीक आहे काय हरकत नाही. तर थोडंसं पुढे गेल्यानंतर सपाट आहे, त्या सपाटावरून दिसणारं हे दृश्य आहे आणि पूर्ण निसर्गाने हिरवी चादर अंतरलेली दिसून येते आपल्याला. आणि हे समोर चौतरे आहेत. गडावरती कुठेच बालेकिल्ला नाही आहे आणि या चौतऱ्यावरतीच मध्ये बघा एक अशी एक वाट जाते. तर काही लोक म्हणतात की तिथे ती चोरवाट असावी. अजून त्याचं उत्खनन झालं नाही आहे. किल्ला हा पूर्ण पुरातत्व खात्याच्या विभाग म्हणजे त्यांच्या अंडर असतो, तर त्यामुळे अजून उत्खनन केलेलं नाही आहे. तशीच तिथे छोटीशी एक विहीर आहे आणि विहिरीच्या बाजूलाच तोफ आहे. 2.5 मीटरची ही बांगडी तोफ आपल्याला दिसून येते. आणि हे जे बोर्ड लावलेला आहे हा सह्याद्री प्रतिष्ठानने लावला होता. आणि हे याचं जे बाजूचं जे कंपाऊंड जे केलेलं आहे ते राजे प्रतिष्ठान तेथील स्थानिक संस्थाने आहेत त्यांनी केलेलं. आणि हे जे आपण तोफेसाठी जो गाडा पाहतोय तर तो सह्याद्री प्रतिष्ठानने केला आहे. तर नक्कीच त्या तोफेचं पावित्र्य राहिलं पाहिजे आणि टिकवलं पाहिजे. आणि याच ठिकाणावरून आपल्याला जो दिसतो समोर पाहू शकता हे मंडणगड तालुक्यातील हल्लीच तयार झालेलं म्हणजे 1 महिना देखील नाही झाला आहे ते हायकोर्ट आहे आणि अतिशय स्पष्टपणे तो दिसतो. नक्कीच मंडणगड किल्ल्याची म्हणजे मंडणगड तालुक्याची प्रगती होते आणि असं वाटतं का फक्त किल्ल्याची सुद्धा प्रगती व्हावी. आणि तिथे जे काही अवशेष वगैरे जे त्या जमातीचे मुसलमान जमातीचे त्यांनी दाखवलेले आहेत तर त्यावरती सुद्धा काहीतरी उत्खनन केलं पाहिजे अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे. आणि त्यासोबतच मग असा संपूर्ण किल्ला फिरून झाल्यानंतर आम्ही तिथून निघालो. आणि जाता जाता रस्त्यामध्ये ज्यावेळी तुम्ही वरती येता गडावरती तर त्यावेळेला एक सुंदर असं मंदिर तुमच्यासमोर म्हणजे दिसतं भैरी जोगेश्वरीचं. आणि
ते मंदिर नक्की, म्हणजे मी तरी असं सांगेन तुम्हाला की जर तुम्ही मंडणगड किल्ल्यावरती येत आहे तर नक्कीच या किल्ल्याला म्हणजे या मंदिरालासुद्धा भेट द्या. कारण की हे जे मंदिर आहे हे पूर्णतः चिऱ्यांचं बांधकाम केलेलं आहे आणि अतिशय सुंदर असं, म्हणजे एकदम नक्षीकाम वगैरे पाहाल तुम्ही तर खूप सुंदर असं सुरेख वाटतं. म्हणजे ज्या पद्धतीने केरळ विभागातील म्हणजे आंध्र साईडला जशी मंदिरं असतात, घरं असतात, त्या पद्धतीने हे मंदिर बनवलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. तर नक्कीच इथे भेट द्या आणि मंडणगड किल्ल्यालासुद्धा भेट द्या. अनेक लोकांना माहीत नाही आहे, तर अलिप्त असलेला हा मंडणगड तालुक्यामध्ये मंडणगड किल्ला हा याच्यावरती भेट द्या. कारण की बघा, तिथे जाण्यासाठी तुम्हाला कुठला चढ चढावा लागत नाही किंवा पायऱ्या चढाव्या लागत नाही. तुम्हाला डायरेक्ट म्हणजे पायथ्याजवळ म्हणजे डायरेक्ट तुम्ही प्रवेशद्वाराजवळ जाता. तर अशी ही संपूर्ण व्हिडिओ मंडणगड किल्ल्याबद्दलची होती. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.